नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत आलेलो आहोत. तर नवीन व्हिडिओ बनवायचं कारण की सध्या जी महाराष्ट्र राज्य होमगार्ड भरती सुरू आहे त्यामध्ये नवीन अपडेट आलेले आहे. चला तर पाहूया आपण DMOS लॉग इनवर जाऊन, गुगलवर जाऊन DMS लॉग इनवर जाऊन या लिंकवर क्लिक करावं. त्यानंतर जी विंडो ओपन होते तेथून पुढे महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणीवर क्लिक करून समोर ही जी विंडो येते त्यामध्ये आपण पाहू शकाल की अकोला, अहमदनगर, बुलढाणा व बृहमुंबई हे नवीन 4 जिल्हे अपडेट झालेले आहेत. येथील भरती डिक्लेअर झालेली आहे. तर आपण सदरची माहिती 1 बाय 1 घेऊया. सर्वप्रथम अकोला जिल्हा. तर अकोल्याचं आपण पाहू शकतो आता की अकोल्यामध्ये एकूण किती जागा आल्यात, काय आल्यात ते बघूया. अकोल्यामध्ये एकूण टोटल 137 पुरुष व 14 महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच टोटल हे झालं एकूण 151 जागा. बाकी क्रायटेरिया सेमच राहील ॲज इट इज, जसं की आधी बाकीच्या जिल्हा भरतींसाठी आहे त्याचप्रमाणे राहील. तुम्हाला डॉक्युमेंट्सची पूर्तता करावी लागेल. त्याचबरोबर जी फिजिकल क्षमता चाचणी आहे ती प्रॉपरली पार पाडावी लागेल. मग त्यानंतर तुमचं मेरिट ठरेल. तर आता दुसऱ्या जिल्ह्याचं आपण पाहूया. पुढचा जिल्हा आहे अहमदनगर. सर्वांना खूप चांगली संधी आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण टोटल जागा आहेत 359. त्यापैकी पुरुष उमेदवारांसाठी 307 जागा आहेत व महिला उमेदवारांसाठी 52 जागा आहेत. तर अशा मिळून एकूण 359 जागांसाठी अहमदनगर येथे भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानंतर आपण पुढचा जिल्हा पाहूया. पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. आपण इथे पाहू शकतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 248 पदांची भरती सुरू झालेली आहे. त्यापैकी 133 जागा ह्या पुरुष उमेदवारांसाठी आहेत व 115 जागा या महिला उमेदवारांसाठी आहेत. तर अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्याची देखील भरती सुरू झालेली आहे. क्रायटेरिया सेमच आहे. तो क्रायटेरिया फुलफिल केला तरच तुम्ही येथे एलिजिबल राहाल. तर आपण पाहू शकतो अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्यानंतर आपण पुढचा जिल्हा पाहू शकतो बृहमुंबई. चला तर मग आपण बृहमुंबईची माहिती घेऊया. सध्याच्या ही व्हिडिओ जेव्हापर्यंत मी बनवत आहे तोपर्यंत सध्या तरी बृहमुंबईची एकूण किती पदांसाठी भरती आहे किंवा एकूण किती जागा आहेत हे डिस्प्ले होत नाही आहे. त्यांनी तसं डिस्प्ले केलेलं नाही आहे. पण आत्तापर्यंत जे 29 जिल्हे आहेत, जी 29 जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे त्यातील सर्वात मोठी भरती ही बृहमुंबई जिल्ह्यालाच असेल. कारण की या ठिकाणी मनुष्यबळाची खूप गरज असते. त्यामुळे येथील भरती ही मोठीच असणार आहे. जेव्हाही मला या संदर्भात माहिती कळेल त्या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देईल. त्याचबरोबर कुणाच्या काही शंका असतील, कुणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारावे, कमेंट बॉक्समध्ये जरूर नक्की सुचवावे. मी नक्कीच त्या प्रश्नांची माहिती देईल किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. त्याचबरोबर आता जी विविध जिल्ह्यांमध्ये होमगार्डची भरती सुरू आहे तर ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वात प्रथम तुमचं डॉक्युमेंट्स
व्हेरीफाय होतील, म्हणजेच अर्जांची छाननी होईल. अर्जांची छाननी झाल्यानंतर जेही उमेदवार स्थानिक असतील त्यांनाच जे 2 इव्हेंट आहेत, जसं की 1600 मीटर आणि शॉर्टपुट, हे इव्हेंटची भरती देण्यासाठी ते पात्र होतील. हे इव्हेंट देण्यासाठी ते पात्र होतील. तसेच होमगार्डची भरती देण्यासाठी ते पात्र होतील. कारण की जे बाहेरच्या जिल्ह्यातले उमेदवार आहेत, ज्यांनी आपला स्थानिक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे, अर्ज भरला आहे, असे उमेदवार हे 100% अपात्र होणार आहेत. त्यांना होमगार्डची भरती देता येणार नाही. त्यांची ही संधी वायाला जाणार आहे. त्यामुळे ते होमगार्ड भरती देण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळं अर्ज भरताना हा स्थानिक जिल्ह्यातच अर्ज भरावा, अन्यथा तुमची होमगार्डची भरती देण्याची संधी वायाला जाणार आहे. अजूनही वेळ आहे. ज्यांनी अजून फॉर्म नाही भरले त्यांनी आपापल्या स्थानिक जिल्ह्यातच फॉर्म भरावेत, म्हणजे तुम्ही होमगार्डची भरती देऊ शकता. तसेच जे उमेदवार पात्र झाले असतील, जेव्हा त्यांचं फिजिकल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर त्यांचं फिजिकल येईल. फिजिकल आल्यानंतर जर फिजिकल इव्हेंट चांगले गेले तर त्यानंतरची प्रोसेस असेल की तुमचं एक मेरिट लावलं जाईल. मेरिट या बेसवर लावलं जाईल की एकूण किती जागा आहेत आणि किती उमेदवारांना मार्क पडलेत, जास्त मार्क पडलेत. मग ज्यांना जास्त मार्क असतील त्यांनाच तेच उमेदवार मेरिटमध्ये येतील. मेरिटमध्ये आल्यानंतरनं तुम्हाला त्या संदर्भात पत्र येईल की तुमची ह्या जिल्ह्यातील होमगार्ड म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, तर तुम्ही या तारखेला या ठिकाणी हजर व्हायचं आहे. ते झाल्यानंतरनं जेव्हा पण तुम्हाला ते लेटर येईल, ते लेटर आल्यानंतरनं तुम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हजर व्हावं लागेल. त्यानंतरनं तुमचं प्रशिक्षणाचा भाग सुरू होईल. प्रशिक्षण एकूण 35 दिवसाचे असते. प्रशिक्षणाच्या काळात तुम्हाला घरी जाता येत नाही, किंवा प्रशिक्षणाचा जो प्रेमायसेस असतो, प्रशिक्षणाचा जो एरिया असतो तो सोडून तुम्हाला कुठेही जाता येत नाही. प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला PT असेल, पदकवायत असतील, शस्त्र कवायत असेल, लाठी कवायत असेल, त्याचबरोबर वर्किंगचा काही भाग असेल या संदर्भात, तसेच होमगार्ड संस्थेबद्दल जे बेसिक माहिती हवी आहे, त्याचबरोबर होमगार्ड संस्थेचे काम, कार्य, होमगार्ड संस्थेचे उद्दिष्ट, तसेच होमगार्डबद्दलची अन्य माहिती ह्या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला दिली जाईल, शिकवली जाईल. त्यामुळे प्रशिक्षण झाल्यानंतरनं तुमची जी पासिंग आउट परेड होईल, त्यानंतर तुम्ही आपापल्या जिल्ह्यामध्ये एक होमगार्ड म्हणून रुजू होचाल. तर आपण आत्तापर्यंत पाहिलं की अशा प्रकारे होमगार्डच्या भरतीच्या विविध पायऱ्या आहेत, ज्या तुम्हाला त्यातून सिलेक्ट होऊन त्यानंतरनं तुम्हाला ती संधी मिळेल. तसेच जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर त्या संदर्भात मला कमेंट बॉक्समध्ये जरूर प्रश्न विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. त्याचबरोबर होमगार्ड ट्रेनिंग कसं असतं किंवा होमगार्ड ट्रेनिंगमध्ये काय काय लागतं, काय काय साहित्य हवं असतं, या संदर्भात जर माहिती हवी असेल तर ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करेल. कारण की प्रशिक्षण दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या साहित्यांची गरज असते, आवश्यकता असते, तर त्यासाठी सेपरेट व्हिडिओज बनवावा लागेल. आणि माझा हा व्हिडिओ
आवडला असेल किंवा नोकर भरती संदर्भात आणखीन अपडेट हवे असेल वेगवेगळ्या नोकर भरती संदर्भात, तर मला नक्कीच सुचवा. मी नक्कीच ते तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवेल. हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी लाईक आणि शेअर जरूर करावा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करावं, कारण की तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता ते सबस्क्राईब आणि लाईक हे माझं व्हिडिओ बनवायचं मोटिवेशन असतं. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा. तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. एवढं बोलून मी माझं हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.